हा करा सर. नमस्कार. आजच्या या मंगळवारच्या तिसऱ्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मी विजय डेंगे यांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी शंखनादाने करावी. शंखात औषधी गुणधर्म असल्यामुळे तो धन्वंतरी या आयुर्वेदाच्या देवतेचे प्रतीक असणाऱ्या उपास्य देवतेचे तुम्ही या शंखांनी सुरुवात केलेली आहे. अतिशय सुंदर असा शंखनाद तुम्ही केलेला आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि या पुढील सर्व सूत्रे मी विरंगुळाचे सर्वेसर्वा रवींद्र खानोलकर सरांकडे देते. सर्वांना नमस्कार. कधी कधी असं होतं की आपल्याकडे प्रत्यक्ष शंखनाद होत नसला तरी आपले सभासद प्रदीप अडूर आणि विजय डेंगे यांचा शंखनादाचा आपण लाभ घेतो. आता सुरुवात आपण करतो अपर्णाताई चिटणीस यांच्याकडून. अपर्णाताई, सुरुवात तुम्ही करा. हो. आज आपण थॉमस अल्वा एडिसन याविषयी माहिती घेणार आहोत. थॉमस अल्वा एडिसन यांना मेनलो पार्कचे जादूगार म्हणून संबोधले जाते. यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1847 रोजी अमेरिकेतील ओहायो मधील मिलान या शहरामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सॅम्युअल ओडगेन एडिसन आणि आईचे नाव नॅन्सी मॅथ्यू. 7व्या भावंडातला हा शेवटचा. थॉमस अल्वा एडिसन वैज्ञानिक आणि यशस्वी व्यापारीही म्हणून ते प्रसिद्ध आहेत. प्रथम औद्योगिक शाळा स्थापन करण्याचं श्रेय एडिसन यांना जातं. त्यांच्या नावावर एकट्या युनायटेड स्टेट्स मध्ये 1093 पेटंट आहेत. असा हा महान संशोधक वयाच्या 4थ्या वर्षापर्यंत धड बोलूही आणि लिहूही शकत नव्हता. शाळेतील शिक्षकांनी त्यांची आई नॅन्सी यांना पत्र लिहिले, तुमचा मुलगा बोलूही शकत नाही, लिहूही शकत नाही, तो मतिमंद आहे आणि त्याला आम्ही शाळेतून काढून टाकत आहोत. हे पत्र थॉमस घरी घेऊन आला आणि त्यांनी आईच्या हातात दिले. आईला विचारले, आई, पत्रात काय लिहिले आहे असे विचारतात नॅन्सी. त्यांची आई म्हणाली, तुमचा मुलगा खूप हुशार आहे, अलौकिक बुद्धिमत्तेचा आहे आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही त्याला शाळेत पाठवू नका. अशा रीतीने 3 महिन्यातच थॉमसची शाळा बंद झाली. आईने त्याला घरीच शिकवायला सुरुवात केली. तो जिज्ञासू होता आणि नवीन नवीन गोष्टी शिकण्याचे त्याला कुतूहलही होते. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी गिब्बन CR सारख्या उत्कृष्ट ग्रंथासह विज्ञान शब्दकोश त्यांनी साध्य केले होते. वयाच्या 9व्या वर्षी त्यांच्या आईने त्यांना प्रारंभिक विज्ञान नावाचे पुस्तक दिले. रसायनशास्त्र तसेच मॅक्रोनिक्स मधील प्रयोगामध्ये त्यांना रस निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या घरातच तळघरात एक छोटीशी प्रयोगशाळा सुरू केली. या प्रयोगशाळेमध्ये लहान लहान स्फोट व रासायनिक द्रव्यांची गळती व्हायला लागली. त्यामुळे त्यांच्या आईने ही प्रयोगशाळा त्यांची बंद केली. त्यानंतर ते शेतातील भाजी आणि फळे विकू लागले आणि यातून त्यांना दिवसाला $1 मिळत होता. तो ते आईकडे आणून द्यायला लागले. 12व्या वर्षी ट्रेनमध्ये त्यांनी वर्तमानपत्रे विकण्यास सुरुवात केली. त्यात स्वतःचे लेखही ते लिहू लागले. काही दिवसांनी त्यांनी स्वतःचेच
ग्रँड हॅक रेनॉल्ड नावाचे साप्ताहिक सुरू केले आणि त्यात ते स्वतःच्या लेख आणि बातम्याही देऊ लागले. ट्रेनच्या मोकळ्या डब्यात कॅबिन मध्ये त्यांनी प्रिंटिंग प्रेस व प्रयोगशाळा सुरू केली. वर्तमानपत्रे छापत असताना ट्रेनचा धक्का लागून रसायन सांडले. ट्रेनला आग लागली. रेल्वे मास्तरने थॉमस यांचे सर्व सामान रागाने बाहेर फेकून दिले आणि एक खाडकन त्यांच्या कानाखाली वाजवली. त्या कानाने त्यांना आधीच कमी ऐकू येत होते, आता तर पूर्ण ऐकू येईनासे झाले. थॉमस म्हणाले, चला बरं झालं, मला वाईट गोष्टी आता ऐकू येणार नाही. सकारात्मकतेचं उत्कृष्ट उदाहरण. एवढं होऊन सुद्धा त्यांनी त्यांचे प्रयोग चालूच ठेवले. आता पुढील भाग पुढच्या मंगळवारी. वा वा. एक थॉमस छान. एडिसन. अपर्णाताई छान झालं. अपर्णाताई खूप छान. हा. छान माहिती, छान. ताई, हा मस्त. तुम्ही कळत नसतात ना. हो मला मेंदू रिमाइंड होतो त्यामुळे माहिती असतं आपल्याला, पण आपण विसरतो Mind आणि होतं. बारीक सारीक गोष्टी माहिती नाहीये, त्यांचे शोध हा माहिती आहेत कधी कधी आपल्याला. होतं असं. आता आपल्या समोर डॉक्टर सुभद्राताई खटावकर सादरीकरण करतायत. हा डॉक्टर, करा सुरुवात करा. सर्वांना नमस्कार. आज आपण रजा पटेलांच्या कर्तृत्वाची थोडी माहिती घेऊ. जळगाव जिल्ह्यात म्हणजे रजिया सनातनी कडवं घराणं, परंतु वडिलांच्या संस्काराचा वारसा रजियानं चालवला. मुलीला शाळेत घातलं हेच घरच्यांना ओझे वाटे. त्यात रजिया हजरजबाबी चौकस असल्याने घरच्यांपुढे मोठा प्रश्न होता, या मुलीचं पुढं कसं होणार. एकटे वडील तिला समजून घेत, पण त्यांच्या आक्रस्ताळ्या भावापुढे त्यांना माघार घ्यावी लागेल. रजियाच्या घरी साधना साप्ताहिक येईल, ते वाचून रजिया भारावून जाईल. तिची भावना भेदरट नव्हती, तर तिला प्रत्यक्ष काही कार्य करायचं होतं. साधनेमार्फत ओळख झालेल्या यदुनाथ थत्ते काकांना ती पत्र पाठवून आपल्या शंका प्रश्न विचारित असे आणि ते तिला त्याची योग्य उत्तरे आणि मार्गदर्शन करीत. पण हे काम प्रचंड हुशारीचं आणि जोखमीचं होतं. घरातल्यांच्या रखरखलेल्या नजरा सदैव तिच्यावर रोखलेल्या होत्या. पण रजिया मोकळ्या वेळात मुलांना शिकवी ही वानरसेना तिच्या हाकेला उभी असल्याने ते शक्य झाले. असा हा पत्रव्यवहार निर्वेदपणे चालू राहिला आणि चाहुल या नावाने साधनेनं त्याचं प्रकाशनही केलं. नानासाहेब गोरेंनी तर ही पत्र खूप गौरवली आणि म्हणाले, या पत्राला महाराष्ट्राच्या समाज परिवर्तनाच्या इतिहासात एक खास स्थान द्यावं लागेल. हे विश्रब्द शारदा या प्रकारचं वाङ्मय आहे. बुरख्या पलीकडे या पुस्तकाचे रजाने मोठ्या आंतरिक तळमळीने मुस्लिम स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली आहे. गावी भावी जीवनाचं आरस पाणी सौंदर्य गुलाबी स्वप्नांनी रंगवायच्या काळामध्ये रजियासारख्या संवेदनशील आणि डोळस मनाला वडव्यासारखं पेटून उठावं लागलं. तिचं आर्त म्हणालं, इन्साफ असता त्या खुदाजवळ तर वाहून वाहून अगतिकतेचे अश्रू खाचा झाल्या नसत्या डोळ्यांच्या. म्हणूनच माझा आता ऐक हो पेटी वशाल आणि टाक जाळून ही सारी साचलेली नाचलेली घाण आणि आग लाव त्या अंधाराला, त्या घाणीला. तुझं कर्तव्यच आहे याची जाणीव ठेव. हे सगळं लक्षात घेतल्यानंतर त्या राखेतून नवं आणि तेजस्वी असं काही निर्माण करायचं आहे हे तिने ठरवलं. निर्माण करायची जबाबदारी आपलीच आहे. रूढी विरुद्ध उठल्याने त्याचा प्रतिकार करण्याचं वज्राचं हे सामर्थ्य तिच्यात होतं. भाऊ म्हणाला, तुला विष आणून देतो, ते घे म्हणजे सारच सुटतील. अखेरीस ती समविचारी लोकांच्या सामर्थ्याचा आधार घेऊन त्या बंदिस्त पिंजऱ्यातून एकदाची बाहेर पडली आणि खोमेनींनी काढलेल्या फरमानाचा धिक्कार केला. 200 बायका या द्रोहात सामील झाल्या. अख्खा गाव हादरला. 1986 साली इजिप्तमध्ये इस्लामी कायद्याप्रमाणे जगणाऱ्या स्त्रियांच्या 17 देशांच्या परिषदेत ती सामील झाली
आणि तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं. तिला पुढे तिच्या कामाचे पुरस्कार मिळाले आणि अशा तऱ्हेनं स्वतः पेटले या ठिणगीनं आपल्या भोवतालचा परिसर तर उज्ज्वल करून टाकला आणि भारताबाहेर भारताचं नाव पोहोचवण्याचं काम केलं. याबद्दल तिला कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. वा 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 डॉक्टर मॅडम खूप छान झालं. वा सुंदर. ताई शुभदा शुभदा ताई, ताई, मॅडम खूप छान. खूप खूप शिवादाताई, छान. माझ्या Thank माहेरच्या you. गावापासून साळव फक्त 7-8 किलोमीटर आहे. मी हो. अनेक वेळा साळव्याला गेले आणि रझिया खरंच तिथलं एक अभिमानाचं स्थान हो आहे. आहे, नक्की आहे. आता आपल्या समोर भारती खानोलकर सादरीकरण करतील. हा भारती ताई. नमस्कार सर्वांना. नमस्कार. श्रीकृष्ण लीला. मथुरेत येती श्रीकृष्ण, दचकले कंस अंतःकरण, यादव केले आनंदून, आतुर झाले पाहण्या कंसवध. आपण पाहिलं की कुब्जा श्रीकृष्णाच्या अंगाला चंदन लावते आणि भक्तीने नमस्कार केल्यावर ती परत सुंदर स्त्री रूपात तिच्या कृष्ण गेल्या जन्मीची आपली मंथरा ही परत सुंदर स्त्री रूपात अवतीर्ण होते आणि मग ती आपल्या घरी बोलवते श्रीकृष्णाला. पण ते सांगतात कंस वधानंतर मी नंतर येईल म्हणून आणि पुढे निघतात. आणि दोघे पुढे निघाल्यानंतर दोघांना पाहायला सारी मथुरा गोळा झालेली असते रस्त्याच्या दुतर्फा आणि सर्वांचं अभिवंदन स्वीकारत दोघ जण धनुर्याग महामंडपापाशी येतात. तेथे कंसाने एक भलं मोठं लोहाचं धनुष्य करून ठेवलेलं असतं. ते लगेच श्रीकृष्णाच्या लक्षात येतं की हा काहीतरी विचित्र प्रकार आहे म्हणून आणि तो ते धरतो आणि त्याचे 2 तुकडे करतो आणि ते तुकडे लोहाच्या धनुष्याचे लगेच बलराम घेतो आणि संबंध त्या भोवतीच्या सगळ्या राक्षसांना मारायला लागतो आणि अशा प्रकारे अनेक राक्षस मृत्यू पावतात आणि संध्याकाळ उजाडते. आणि बलराम आणि कृष्ण आपल्या वसती स्थानावर परततात. मथुरेत कंसाच्या कानावर ही सगळे राक्षस गेल्याची बातमी जाते. दुसऱ्या दिवशी परत कृष्ण आणि बलराम रथावर आरूढ होऊन निघतात. ते सरळ कंसाच्याच ह्याच्यावर यायचं ठरवतात, कंसाच्या महालात. आणि ते येताना त्यांना त्यांच्यावर कंसाने सांगितल्याप्रमाणे कुलय नावाचा एक हत्ती महाबलाढ्य माहूत त्याच्या अंगावर सोडतो आणि तो अंगावर आल्याबरोबर कृष्ण पहिला त्या माहुताला मारतो आणि त्याच्यानंतर त्या हत्तीला आडवा पाडून त्याचे 2 दात सुळे धरतो आणि उपटून काढतो आणि नंतर त्याला गरागरा फिरवून हत्तीला आपटून ठार करतो आणि हत्ती गतप्राण होतो. आता हे पाहणारे सारे श्वास रोखून हे सगळं पाहत असतात आणि नंतर सर्व कंसाच्या दरबारात दोघे येतात. तर तिथे मुष्टिक आणि चाणूर लगेच तो मुष्टिक म्हणतो की तुम्ही दोघे फार मोठे पराक्रमी आहात, आम्हाला समजलं आहे, तर आमच्यापैकी कोणालाही तुम्ही युद्ध करू शकता. त्याबरोबर कृष्ण त्या मुष्टिकला खेचतो आणि बलराम चाणूरला खेचतो आणि 2 युद्ध तिथे सुरू होतात आणि दोघे गतप्राण होतात. हे तिथे कंसाच्या पुढ्यातच हे सगळं घडतं आणि कंसाचे हातपाय थरथरायला लागतात आणि मग तो सगळे राक्षस पळायला लागतात आजूबाजूचे. तसा कंस म्हणतो सेवेकऱ्यांना, आपल्या अंगरक्षकांना की त्या दोघांना बाहेर काढून बंदिस्त करा आणि लगेच उग्रसेनेला ठार मारा, देवकी वसुदेवाला ठार मारा असं बोलल्याबरोबर की कृष्ण लगेच कंसाकडे धावतो आणि कंसाच्या डोक्यावरचा मुकुट काढून फेकून देतो आणि कंसाला उताना पाडून त्याच्यावर मुष्टी आपल्या
याने मार करायला सुरुवात करतो, मुष्टी प्रहार करतो आणि कृष्ण कंस गतप्राण होतो. आणि त्या गतप्राण झाल्याबरोबर सबंध हवेत अशुद्ध वायूचे लोट पसरतात, त्याच्या शरीरातल्या सगळे ते पसरतात आणि कंस ठार होतो. आणि ही बातमी मथुरेत सर्वत्र जाते आणि यादवांना अत्यंत आनंद होतो. आणि लगेच श्रीकृष्ण उग्रसेनाची मुक्तता करून उग्रसेनेला उग्रसेन राजाला राज्यावर बसवतो आणि आपल्या आई बाबांची सुटका, वसुदेव देवकीची सुटका करतात बलराम आणि श्रीकृष्ण जाऊन. आणि पिता पुत्र यांची प्रेमभरे मिठीत सामावतात आणि कृष्ण आनंदाश्रू पाझरू लागतात त्या माय पित्यांच्या डोळ्यातनं. आणि कृष्ण त्यांना परब्रह्माचे दर्शन देतो. आणि मग नंदाच्या परवानगीने श्रीकृष्ण बलराम मथुरेत बलराम मथुरेत राहायला लागतात. आणि नंद आणि गोपाळ काही दिवस राहून गोकुळात जायला निघतात. तर 8वावे श्रीकृष्णाचे पुरुषोत्तम पराक्रम, 8वावे श्रीरामाचे पुरुषोत्तम गुण. कृष्णं वंदे जगद्गुरु, कृष्णं वंदे जगद्गुरु. खूप छान भारतीताई. छान. भारतीताई खूप गोकुळाष्टमी छान येतेच आहे आता. छान भारतीताई. खूप छान भारतीताई खूप छान. धन्यवाद, मस्त झालं. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. दोन्हीकडे माझाच फोटो आता दिसतोय. आपल्या समोर प्रज्ञा जोशी सादरीकरण करतायत. हा, प्रज्ञाताई करा सुद्धा. सर्वांना नमस्कार. 4 ऑगस्टला तुलसीदास जयंती होती आणि त्याचं औचित्य साधून आपण आज तुलसीदासांचं पुण्यस्मरण करूया. सौर मंडळातील सूर्याचं जे स्थान आहे तेच स्थान गोस्वामी तुलसीदासांचं हिंदी साहित्यात आहे. एका साहित्य सूर्याची ही माहिती आहे. गोस्वामी तुलसीदास उत्तर भारतातील थोर संत होते. हनुमान चालिसा हे स्तोत्र आणि रामचरित मानस हा ग्रंथ त्यांनी लिहिला. थोर संत होते म्हणजे ते थोर संत म्हणजे तुलसीदास महाराज. त्यांचं जन्मस्थान, त्यांचं जन्मवेळ याबद्दल बरेच विवाद आहेत. काहींच्या मते तुलसीदासांचा जन्म हा उत्तर प्रदेशामधील बांदा जिल्ह्यातील राजापूर या गावी झाला आणि ते साल होतं 1589. ते आपल्या मातेच्या उदरात तब्बल 12 महिने होते. असं म्हणतात की ते जन्मले तेव्हा त्यांच्या तोंडात दात होते आणि ते बालक जन्मतः रडले नाही, तर त्यांच्या तोंडातून राम हा शब्द बाहेर पडला आणि म्हणून त्यांचं नाव राम बोला पडले असं सांगितलं जातं. त्यांच्या जन्मवेळच्या विचित्र लक्षणांमुळे पुढे काही अनिष्ट होऊ नये म्हणून त्यांच्या मातेचं नाव होतं हुलसी. या हुलसी मातेने त्यांची जी दासी होती चुनिया तिच्या ओटीत त्यांना टाकलं. आणि आश्चर्य असं की दुसऱ्याच दिवशी हुलसी मातेने शेवटचा श्वास घेतला. त्यांचे पिता, त्यांचं नाव आत्माराम दुबे, या सर्व घटनेमुळे तेही विरक्त झाले. पुढे बालकाच्या 5व्याच वर्षी जी चुनिया दासी होती त्यांचा सांभाळ करणारी, तिचा मृत्यू झाला आणि ते अनाथ झाले. त्यांचं बालपण गल्ली गल्लीतून भिक्षा मागण्यात गेले. त्यानंतर नरहरी बाबांनी या अनाथ मुलाला आपल्या पंखाखाली घेतले आणि म्हणून ते राम बोला चे तुलसीराम झाले. म्हणजे जन्मनाव राम बोला, पण आता नरहरी बाबांनी त्यांना घेतलं आणि म्हणून त्याच्यानंतर जे शिक्षण त्यांनी घेतलं त्यामुळे ते तुलसीराम झाले. ते त्यांना अयोध्येला शिक्षणासाठी घेऊन गेले. तिथं त्यांनी त्यांचा उपनयन संस्कार केला. तेव्हा गुरुने सांगण्याच्या अगोदरच या बालकाने घडा 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 तो गायत्री मंत्र म्हटला.
याचे सर्वांना आश्चर्य वाटलं. नरहरी बाबांनी या तुलसीवर वैष्णवांचे 5 संस्कार केले आणि त्या तेज बुद्धीच्या बालकाला राम मंत्रही दिला. पुढे वेद आणि वेदांगाचं शिक्षण पूर्ण केले. वयाच्या 29व्या वर्षी रत्नावली नावाच्या अतिसुंदर स्त्रीशी त्यांचा विवाह झाला. राम बोला आपल्या या पत्नीवर खूपच आरक्त होते. अतिसुंदर स्त्रीशी त्यांचा हा विवाह झाला होता. तिच्या प्रेमात ते होते, पण ती अजून ऋतुमती नव्हती आणि म्हणून ती माहेरीच राहत होती. पण एकदा न राहून रात्रीच हे राम बोला अगदी यमुना पार करून सरळ तिच्या शयन कक्षातच गेले. मात्र त्यावेळेस त्यांची पत्नी खूपच भयभीत झाली. ती अगदी बावचळली. काय करावं तिला सुचेना. शिवाय लोक लज्जेचीही तिला भीती वाटायला लागली आणि म्हणून तिने आपल्या पतीला विनंती केली की तुम्ही जसे आले आहात तसे निघून जा, इथे थांबू नका. तेव्हा रामबोलाने सांगितलं, मी तुला घ्यायला आलोय आणि मी तुला घेऊनच जाणार आहे. अर्थातच त्या काळाच्या रूढीनुसार आणि लोकलाजेस्तव तिने मात्र शेवटच्या क्षणी त्या दोह्यांमधून या नवऱ्याची अत्यंत निर्भसना केली. त्याच्या कृतीचाही धिक्कार केला. ते ऐकताच तुळशीराम भानावर आले आणि ते तडक आपल्या घरी निघून गेले राजापूरला. पण तेथे त्यांच्या पित्याचं नुकतंच निधन झालेलं होतं. मग तो सगळा विधी त्यांनी 15 दिवसांचा पूर्ण केला. श्राद्धविधी पार पाडलं आणि त्यानंतर मात्र त्यांच्या लक्षात आलं की त्यांना जी उपरती झालेली आहे त्यामुळे ते आता पूर्णतः विरक्त झालेले आहेत. आणि तेव्हापासून तेथील लोकांना त्यांनी रामकथा सांगायला सुरुवात केली. अशा रीतीने तुलसीरामाचं तुलसीदास महाराज यामध्ये रूपांतर झालं. पुढे त्यांना हनुमानानेही दर्शन दिलं. हनुमानानेच सांगितल्यानुसार त्यांना बालरामाचं सुद्धा दर्शन होणार असं सांगितलं. पण जेव्हा श्रीराम त्यांच्या समोर बालरूपामध्ये आले तेव्हा मात्र त्यांनी श्रीरामांना ओळखलं नाही किंवा त्यांची ओळख नाही बोलली. तेव्हा तुलसीदास चंदन घासत होते आणि म्हणून त्या बालरूपात असलेल्या श्रीरामाने त्यांना चंदन मागितलं. पण हे त्यांच्या लक्षात येईना. म्हणून हनुमानाच्या हे लक्षात आल्याबरोबर एका पोपटाच्या रूपात हनुमानजी येऊन त्यांनी बालरूपातील श्रीरामाची ओळख दोह्यांमधून त्यांना करून दिली. तो दोहा असा आहे की चित्रकूट के घाट पर भई संतन की भीर, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीर, तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुबीर, तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुबीर. या दोह्याचं स्पष्टीकरण असं आहे की श्रीरामांना त्यांनी चंदन मागितलं पण तुलसीदासांना ते समजलं नाही, तर त्यांच्याच हातातलं ते चंदन त्यांनी घेतलं, त्याचा टिळक स्वतःच्या माथ्यावर लावला आणि तो चंदनाचा टिळक आणखी त्यांनी तुलसीरामाच्याही कपाळावर लावला. तर अशी ही हनुमान आणि श्रीरामाची भेट प्रत्यक्ष त्यांना झाली होती. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण दुसऱ्या भागात बघणार आहोत. खूप धन्यवाद. छान वा वा प्रज्ञाताई, खूप छान. छान छान प्रज्ञाताई खूप छान सांगितलं. धन्यवाद. मस्त धन्यवाद सर्वांना, माहिती त्या मिळाली. सरांना पण. छान माहिती. उपयुक्त माहिती आणि इम्पॉर्टंट दिला. आता आपल्या समोर विकास पाटील सादरीकरण करतायत. हा विकास करा. हा, नमस्कार. माझा आजचा विषय आहे जेजुरीचा खंडोबा. जनमानसाची फार मोठ्या प्रमाणावर पकड घेणारा, ब्राह्मणांपासून तो अस्पृश्यांपर्यंत एवढेच नव्हे तर मुसलमानांनाही प्रिय असणारा, भक्तीने व श्रद्धेने पूजला जाणारा आणि मोठ्या संख्येने बहुविध जमातीतील कुलदैवत म्हणून स्वीकारला गेलेला खंडोबा किंवा मल्हारी मार्तंड हा खऱ्या अर्थाने लोकप्रिय, लोकदेव तसेच कुलधर्माचा देव आहे. मल्हारी ही कानडातील मैलार देव
मल्हारी हा कानडातील मैलार देव, पण महाराष्ट्राच्या लोकजीवन शैलीने तो इतका एकरूप होऊन गेला की त्याचे कानडी पण ध्यानीही येत नाही. वास्तविक बाणाईमुळे हा धनगरांचा देव आहे. मल्ल दैत्याचा वध करणारा म्हणून मल्हारी, त्याचेच रूपांतर पुढे लोकांनी मल्हारी त्याचेच रूपांतर लोकांनी मल्हारी केले. मैलार, खंडोबा, मल्हारी, मार्तंड, भैरव, म्हाळसाकांत, म्हाळसापती, मल्हारी मार्तंड अशा विविध नावांनी हा देव अतिशय लोकप्रिय असून त्याची उपासना कुलधर्म कुलाचार अनेक घराण्यात चालत आले आहेत. मल्हारी मार्तंड भैरवाची 12 पवित्र ठिकाणे आहेत. 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रमाणे ही यात्रा करतात. श्री आदि मैलार हे बिहार कर्नाटक मध्ये आहे. श्री मैलार बेल्लोरी कर्नाटक मध्ये आहे. श्री मल्लांना मंगसुडी कर्नाटक मध्ये आहे. मैजार लिंग मैलापूर कर्नाटक मध्ये आहे. श्री मालशेत देवरगुडा कर्नाटक मध्ये आहे. ही 5 कर्नाटकात आहेत, बाकी 7 महाराष्ट्रात आहेत. खंडेराव नळदुर्ग उमरगावला आहे. श्री सदानंद दौडी निमगाव राजगुरू नगरला आहे. मार्तंड भैरव जेजुरी पुणे येथे आहे. श्री मल्हार नांदेड मालेगाव इथे आहे. 10 म्हाळसाकांत पाली सातारा. 11 श्री खंडोबा शेगूड अहमदाबाद. 12 मल्हारी मार्तंड सातारे औरंगाबाद. 12 पैकी जेजुरी इथे कडेपठार ही मार्तंडाची प्रिय राजधानी स्वतंत्र डोंगरावर आहे. प्रतिज्ञा करताना मराठे वीर खंडोबाचा बेल भंडारा उचलतात. शंकराची रूपे: 1 गुप्त मालेश्वर बाणेचा पती. 2 मार्तंड भैरव म्हाळसेचा पती. 3 भुवनेश्वर गंगेचा पती. 4 पंचलिंगेश्वर रेणुका देवीचा पती. जेजुरीतील अष्टतीर्थे: जेजुरीमध्ये 3 दिवसात खालील तीर्थांमध्ये स्नान करतात. मल्हारी भैरव तीर्थ, लक्ष्मी तीर्थ, लवतीर्थ, जनाई तीर्थ, तापशमन तीर्थ. हे शंकरेश्वर साकुर्डे इथे आहे. 6वं पापनाशक तीर्थ म्हणजे कर्हा नदीत स्नान करणे. 7 नागतीर्थ. 8 मोरगाव तीर्थ, मोरेश्वर गणपती इथे स्नान करावे. जेजुरीस दवणा अर्पण करणे महापुण्य मानले जाते. पूर्वी दवणा नावाचा रुद्रगण होता. त्याचा शंकरांनी उद्धार केला आणि त्याला वर दिला, त्यामुळे तो सुगंधी औषधी बनला. असा हा दवणा खंडोबास फार प्रिय आहे. हळदीचा भंडारा: हळदीच्या पावडरला फारच महत्व आहे. कपाळी भंडारा लावून देवावर, कपड्यावर, अंगणात, दारात भक्त हळद उधळत जातात. कारण हळद औषधी असल्याने देवाच्या भक्तिप्रेमात कुठेही बाधा येत नाही असा समज आहे. नमस्कार. वा वा वा, खूप भ्रमंती छान झालं घडवली. पाटील सर. खूप छान विकास सर, खूपच छान. धन्यवाद. धन्यवाद. आता आपल्या समोर रतनताई अडकीकर सादरीकरण करतायत. हा रतनताई. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आज मी एक काव्य सादर करणार आहे, पण ते युगुल काव्य आहे. जसं आपण माणसं एकमेकांशी बोलतो तसे पशु पक्षी पण एकमेकांशी बोलतात. तर ते काय बोलतात ते त्या युगुल काव्यामध्ये मी सादर करते. आणि माझ्या काव्यातले पात्र आहेत राघव, मैना. आणि या माझ्या युगुल काव्याचं शीर्षक आहे दैना. राघव: सांग ना ग तू अगये मैना, सांग ना ग तू अगये मैना, अशी कशी झाली तुझी ही दैना, अशी कशी झाली तुझी ही दैना. मैना म्हणते, काय सांगू राघव, ऊन खूप लागतंय. काय सांगू राघव, ऊन खूप लागतंय. मेट्रो सिटी साठी घरटबक छाटलाय. मेट्रो सिटी साठी
घरटं बघ थाटलाय. राघव, अशी का चिडतेस? तहान लागली तुला? अशी का चिडतेस? तहान लागली तुला? तळपत्या उन्हाने घसा कोरडा पडला? तळपत्या उन्हाने घसा कोरडा पडला? मैना म्हणते, बोलवत नाही मला, पाणी हवंय आधी. बोलवत नाही मला, पाणी हवंय आधी. देशील का आणून, सांगणारे कधी? देशील का आणून, सांगणारे कधी? मग राघव म्हणतो, वरुण राजाला करतो मी आठवण. वरुण राजाला करतो मी आठवण. रस्त्यांच्या खड्ड्यात करेल तो साठवण. रस्त्यांच्या खड्ड्यात करेल तो साठवण. मैना म्हणते, साठवण करायला आहेत कुठे खड्डे? साठवण करायला आहेत कुठे खड्डे? सिमेंटच्या वाटांनी बुजवले सारे मोठे. साठवण करायला आहेत कुठे खड्डे? सिमेंटच्या वाटांनी बुजवले सारे मोठे. धन्यवाद. वा 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 वा. छान रतन, खूप छान. वा, वा. थँक्यू खूप थँक्यू छान, खूप छान. थँक्यू. मस्त झाली. मेट्रो सिटी पासून रस्त्याच्या खड्ड्यापर्यंत हो. लागवडी महिलांचं वावर वाढलेलं आहे. आणि ते पण एक आपले सजीवच आहेत ना, त्यांच्याकडे कोणी लक्षात देत नाही. त्यामुळे त्यांचं हे युगल काव्य मी काव्य रूपात मांडलंय. छान, खरंय. आता आपल्या समोर नीता उपासनी सादरीकरण करतायत. हा नीता ताई, करा सुरुवात. सगळ्यांना नमस्कार. गेल्या वेळेला आपण मंत्र महिमा हा विषय घेतला होता. तिथून पुढे जरा पुढचा जो भाग आहे तो मी आज घेणार आहे. याच्यामध्ये गायत्री मंत्राचं मी महत्व सांगितलं होतं. तर या गायत्री मंत्राचे आरोग्यदायी फायदे काय आहेत ते आपण बघणार आहोत. याचे फायदे मुख्य म्हणजे मनशांती मिळते. मंत्राची सुरुवात कुठच्याही मंत्र घेतला तर कुठच्याही मंत्राची सुरुवात ही ओम पासून होते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ओमचा उच्चार करताना तो कसा करावा तर ओठ, जीभ, घशातील मागील बाजू आणि मेंदूतून विशिष्ट लहरी उत्पन्न होतात आणि त्यामुळे आपल्या शरीरात शांतता प्रस्थापित करणाऱ्या हार्मोन्सची निर्मिती होते. यामुळे अस्वस्थता कमी होऊन शांतता निर्माण झाल्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते. त्यानंतर दुसरा फायदा आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कुठल्याही मंत्राच्या घ्या किंवा गायत्री मंत्राच्या उच्चाराने ओठ, जीभ, घशातील मागील बाजू, मेंदूतील एकाग्रता वाढवणारा भाग यावरती ताण येऊन येथे अनुनाद निर्माण होतो आणि या लहरींमुळे शरीरातील विविध कार्य संतुलित करणारी हायपोथॅलॅमस ही जी ग्रंथी आहे ती उत्तेजित होते आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तींचं सबलीकरण करण्यास मदत होते. तज्ञांच्या मते कुठल्याही मंत्राच्या म्हणा किंवा गायत्री मंत्राच्या उच्चारामुळे आनंद देणाऱ्या हार्मोन्सची उत्पत्ती होते आणि यामुळे एकाग्रता वाढते. तुम्ही जितकं आनंदी राहाल तितकी तुमची रोगप्रतिकारक शक्ती अधिक वाढते. त्यानंतर आहे तिसरा फायदा, आकलन आणि स्मरणशक्ती वाढते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ योगानी प्रसिद्ध केलेल्या निष्कर्षानुसार गायत्री मंत्राचं उच्चारण केलेल्या व्यक्तीची स्मरणशक्ती आणि एकाग्रता ही इतरांपेक्षा अधिक असते. त्यानंतर आहे श्वसनाची क्रिया सुधारते. तर ती कशी ते बघूया. गायत्री मंत्राच्या उच्चारासाठी दीर्घ आणि नियंत्रित श्वसनाची गरज असते. यामुळे फुफ्फुसांचं कार्य सुधारतं, परिणामी श्वसनही सुधारतं. दीर्घ श्वास घेतल्याने शरीरात सतत ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि स्वास्थ्य सुधारतं. मंत्राच्या जपाने हृदयाचं कार्य सुधारतं, मज्जातंतूंचं कार्य सुधारतं आणि त्यामुळे न्यूरो ट्रान्समीटरचा प्रवाह देखील सुरळीत होतो. त्यानंतर सगळ्यात आजकाल आपण स्ट्रेसफुल लाईफ जगतोय, सगळ्यांना ताणतणाव असतात, अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत. तर हा ताणतणाव जर कमी करायचा असेल तर हा ताणतणाव सुद्धा या मंत्रोच्चाराने कमी होतो. ओम, कुठल्याही मंत्राची सुरुवात ओमनी होते हे मी अगोदर सांगितलंय. ओम किंवा प्रणव हे सगळ्या मंत्रांचं पहिलं बीज अक्षर आहे. याच्यामध्ये गणपती, शंकर, विष्णू आणि ब्रह्माचं रूप आहे. हे बीजाक्षर सगळ्या बीजमंत्रांचा शिरोमणी आहे. याच्यामध्ये 3 अक्षरं आणि 1 अर्धमात्रा आहेत. ते म्हणजे अ, उ आणि म ही अक्षरं. ही अक्षरं ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची प्रतीकं आहेत. म्हणूनच कुठल्याही मंत्राच्या आधी ओंकार लावला तर त्या मंत्राची शक्ती कितीतरी पटीने वाढते.
मंत्रांच्या बाबतीत तो जेवढा छोटा किंवा लघु आणि सूक्ष्म असतो तितका तो म्हणायला अधिक सोपा आणि ताकदीला जास्त असतो. ओंकार हा 3.5 मात्रांचा बनलेला असतो आणि ते म्हणजे अ, उ आणि म. अनुस्वाराची अर्धी मात्रा आणि त्याच्या पुढे 16 मात्रा होतात आणि प्रत्येकाचे 4 भाग पडतात. प्रत्येक भाग पुरुष आणि प्रकृती याच्यामध्ये विभागले जातात आणि याच्या पुढचे जे भाग पडतात ते आपल्या संवेदनावाहक मज्जातंतूंशी तंतोतंत जुळतात. म्हणून ओंकाराचा उच्चार केल्याने हे मज्जातंतू स्फुरण पावतात आणि सशक्त होतात. योग्य पद्धतीने ओंकार केल्यास शरीरातील पायाचे तळवे, घोटे, मांड्या, कंबर, पृष्ठभाग, वक्ष, खांदे, पाठ, मान, लंबमज्जा, मेंदू, डोळे, कान, जीभ, दात या सगळ्या अवयवांवर चांगला परिणाम होतो. आपल्या शरीरातील 6 चक्रांपैकी मेंदूतील सहस्त्राधार चक्र आहे, ज्याला पिट्युटरी ग्लँड असं म्हणतात. ते सर्व इतर चक्रांवर नियंत्रण ठेवतं आणि संप्रेरकांवर पण नियंत्रण ठेवतं. या योगे शरीराची चयापचय क्रिया किंवा ज्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो इंग्रजीमध्ये, ते योग्य पद्धतीने चालतं. ओंकाराचा म हा ठराविक प्रमाणात लांबवला तर तो सहस्राधार चक्रावर चांगला परिणाम घडवून आणू शकतो. हा म कानाच्या पाळ्या पूर्ण बंद करून डोक्यामध्ये घुमवल्यास मन शांत होतं आणि नकारार्थी भावना जसे राग, लोभ, मद, मत्सर इत्यादी षड्रिपूंवर नियंत्रण ठेवता येतं. या भावनांमुळे होणारे रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर इत्यादी रोगांचा उद्भव होत नाही. असं म्हणतात ना की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. या उक्तीप्रमाणे आधीच ओंकार करून या रोगांना शरीरात प्रवेशच करू दिला नाही तर पुढचं सगळं आयुष्य गोळ्या खात कंठण्याची पाळी येणारच नाही. हा मंत्रोच्चार कसा करावा? तर जरी हा मंत्र अ, उ आणि म या वेगवेगळ्या अक्षरांनी बनला असला तरी ही अक्षरं कुठेही न थांबता सलगपणे म्हणावीत. अ च्या उच्चारासाठी 2 सेकंद, उ च्या उच्चारासाठी 3 सेकंद आणि म च्या उच्चारासाठी 5 सेकंद किंवा 4 किंवा 5 सेकंद द्यावेत. कमी रक्तदाबासाठी अ चा उच्चार वाढवावा आणि उच्च रक्तदाब असेल तर म ची लांबी वाढवावी. आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. वा वा वा. फार 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 मौलिक माहिती. मस्त मस्त. खूप सुंदर. त्या समोर आता पुष्पलताताई देवरे सादरीकरण करतायत. पुष्पलताताई करा, सुरुवात करा. यस सर. विषय है मेरे भारत की पहचान. अब हम सब 15 अगस्त को हमारे भारत का 75वां सुवर्ण दिन मनाने जा रहे हैं. इसलिए कवि मनोज मुंतशिर की कविता हर किसी को सुननी चाहिए. प्रणाम. मैं भी वही हूँ जो आप है, माँ भारती की संतान. आपकी तरह मेरी शिराओं में भी तपस्वियों का तेज भरा है. आज अपना परिचय इसलिए दे रहा हूँ क्योंकि प्रणाम करके परिचय देना हम भारतवासियों की परंपरा है. मैं उस भारत से आता हूँ जिसके होठों पे गंगा और हाथों में तिरंगा है. वो भारत जो कभी सत्यम शिवम सुंदरम, कभी वंदे मातरम और कभी पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा है. मैं उस भारत से आता हूँ जो ठुकराए हुए लोगों की शरण स्थली बन जाता है और 7 समंदर पार परदेशियों को भी सिस्टर्स और ब्रदर्स कहकर बुलाता है. मैं उस भारत से आता हूँ जिसने विश्व को हितोपदेश और कर्मयोग सिखाया लेकिन खुद कभी अपना पराया नहीं सीख पाया. वसुधैव कुटुंबकम के सिद्धांत पर जिया. मेरा भारत वो नीलकंठ है जिसने खुद विष पी के दूसरों को अमृत दान दिया. मेरा भारत कर्मण्येवाधिकारस्ते गाता है. तीनों लोकों का स्वामी होके भी माखन चुराता है और महाअवतार होके भी माँ के हाथ का मार भी खाता है. मैं गौतम के भारत से आता हूँ जहाँ जनहित के लिए एक राजपुत्र सन्यासी हो जाता है.
मैं राम के भारत से आता हूँ, जहाँ पिता की एक बात पर बेटा सिंहासन त्याग कर वनवासी हो जाता है। मैं उस भारत से आता हूँ जो स्त्री को उसके स्वाभिमान से पहचानता है। एक कुंवारी माँ को महासती कुंती के नाम से जानता है, तो 5 पतियों वाली द्रौपदी को देवी मानता है। मेरा भारत आकाश सा बलवान है। मेरा भारत आकाश सा बलवान है, फिर भी धरती सा धैर्यवान है। मेरा भारत प्रेम का पुण्य लोक, अहिंसा का जन्म स्थान है। लेकिन नारी का अनादर हो जाए तो हमारा बच्चा बच्चा हनुमान है। पढ़ो हमारा इतिहास जो हमारे मस्तक पर छपा हुआ है। एक दुशासन ने हमारी बेटी का आंचल खींच लिया। हमने 100 भाइयों की चिता जला दी। एक रावण ने हमारी माँ का हरण कर लिया। हमने पूरे राक्षस कुल की लंका जला दी। मैं उस भारत से आता हूँ जो ना कभी रुका, न झुका, न डरा हुआ है। मैं उस भारत से आता हूँ जो वीरता की वसुंधरा है। मैं उस भारत से आता हूँ जो शांति का पहला शंखनाद और मानवता का अंतिम आसरा है। अगर कोई अत्याचारी अपनी तलवार की नोक पर हमें झुकाना चाहे तो उसकी आंखों में आंखें डालकर कह देते हैं कि तेरी हैवानियत की इतनी ही बस औकात है। बहाकर बेगुनाहों का लहू इतराना आता है, पर गुरूरे बेखबर तुझको कौन समझाए, वो सर झुक ही नहीं सकता जिसे कट जाना आता है। जय हिंद, जय भारत। वा धन्यवाद। वा पुष्पलता ताई, थँक छान यू, पुष्पलता. पूर्णपणे छान छान न्याय छान दिलेला आहे विषयाला. खूप छान. थँक यू सर, थँक यू. आपल्या समोर अनुसुयाताई कुंभार सादरीकरण करतील. अनुसुयाताई करा सुरुवात करा. सर्व सभासदांना सारस्वतांना नमस्कार. मागच्या वेळी आपण आनंदवनचे कार्यकर्ते दीपक शिव यांच्याविषयी बोलत होतो. तर ते दीपक शिव पुढे सांगतायत पहा. 1999 मध्ये महाराष्ट्रातील अग्रणी साहित्यिक प्राध्यापक राम शेवाळकर यांच्या प्रस्तावनेसह माझा पहिला काव्यसंग्रह अंतरंग हा सोमनाथच्या श्रमछावणीत प्रकाशित झाला. त्यावेळी विकास भाऊंनी माझा बालपणीचा सारा इतिहास स्टेजवरून सगळ्यांपुढे सांगून टाकला व कौतुकाचा वर्षाव झाला. 10,000 असा एखादाच दीपक शिव तयार होतो असे गौरवोद्गार त्यांनी काढले. लगेच दुसऱ्या वर्षी माझा दुसरा अग्निशिखा हा कविता संग्रह परमपूज्य बाबांच्या हस्ते सोमनाथ छावणीतच प्रकाशित झाला. बाबा त्यावेळी म्हणाले, वेदांना जे कळले नाही, वेदांना जे कळले नाही ते वेदनेला कळते. ज्या आईच्या पोटी हा जन्माला आला तिच्या यातना धन्य झाल्या. या वाक्याने कृतार्थतेने हुंदके दाटून गळ्यात माझा घसा कोरडा पडून गेला. जीवनातील काळोख मावळून चैतन्याच्या पालवीने तन मन गदगदून आले. ग्रंथालीच्या रुची या मासिकात माझी पाऊस कविता छापून आलेली बाबांनी वाचली. मी एके दिवशी शांतपणे 10-15 कविता माझ्याकडून वाचून त्यांनी घेतल्या आणि एकच सांगितले, राजकारणावर कधीही कविता लिहू नकोस बरं, तुझी कविता बंदिस्त नाही. त्यानंतर अनेक साहित्यिक कविश्रेष्ठांचे आशीर्वाद व शुभेच्छा मला मिळत गेल्या. पु ल देशपांडे यांच्या ती फुलराणी या नाटकाच्या निमित्ताने भक्ती बर्वे इनामदार आनंदवनात आल्या होत्या. याशिवाय श्री अरविंद देशपांडे व सुलभाताई देशपांडे यांनी दुर्गा झाली गौरी आणि आपला हात जगन्नाथ ही 2 बालनाट्ये क्रमाक्रमाने आनंदवनात आणली. मला लहानपणापासूनच नृत्य नाट्याची आवड होती. या साऱ्यांच्या संपर्काने आणि नाट्यवेड्याने मी साधनाताईजवळ माझी नाट्य संस्थेत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. आणि काय झाले, मी 2 महिने सपाटून आजारी पडलो. त्यामुळे सगळा बेत बारगळला. पुढे विकास भाऊंनी कुष्ठरुग्ण, अंध, अपंग, कर्णबधिरांचा, अनाथ मुला मुलींचा स्वरानंद वन हा राष्ट्रीय पातळीवरचा ऑर्केस्ट्रा उभारला. त्यामध्ये मी कर्णबधिरांचे नृत्य दिग्दर्शन
करतो आहे. त्यांची रंगभूषा करण्यासाठीही मला या वाद्यवृंदाबरोबर कित्येकदा दौऱ्यावर जायचे असते. माझा प्रमुख प्रांत म्हणजे कर्णबधीर मुलांना शिकवण्याचा. 1 जुलै 1986 ला विशेष शिक्षक म्हणून मी आनंद मूकबधीर विद्यालय आनंदवनी येथे कार्यरत झालो. कर्णबधिरांचे शिक्षक प्रशिक्षण पुण्याच्या नामवंत संस्थेत पार पडले. कर्णबधिर मुलांना शिकवताना गोष्ट वाचन, प्रत्यक्ष वस्तू, भित्तिचित्रे, शब्दचिठ्ठ्या, फलकलेखन, रेखाचित्रे, हस्तकला, खेळ, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, बॉडी लँग्वेज इत्यादी किमान गोष्टी यांची शिक्षकांना माहिती असावी लागते. त्या सर्व मी आत्मसात केल्या. मातृभाषेतील नैसर्गिक खुणांची संवाद शैली ही तर शिकवण्यातील आवश्यक बाब. ती इंडियन साइन लँग्वेज मी आलियावत जंग या राष्ट्रीय शिक्षण संस्थान मुंबई येथे जाऊन शिकून घेतली. त्यामुळे कुठल्याही सभेत मला दुभाषिक म्हणून काम करता येते. एखाद्या कर्णबधिराने केलेली चोरी, अंधश्रद्धेमुळे केलेली मारहाण, बलात्काराला बळी पडलेल्या मुली यांना न्याय मिळवून देण्यासाठी मला कित्येकदा पोलीस स्टेशन मध्ये जावे लागते. पोलिसांच्या बारीक सारीक चौकशी वेळी या मुलांचे प्रश्नोत्तर जी होतात त्यामुळे त्यांचे केविलवाणे चेहरे होतात, ते पाहून माझे मन विदीर्ण होऊन जाते. याचा पुढचा भाग पुढल्या वेळी. नमस्कार. वा वा वा, छान झाले, मस्त. थँक्यू. माहिती मिळते आम्हाला. आज अपर्णाताईंनी जे सादरीकरण केलेलं आहे थॉमस अल्वा एडिसन हा विषय घेऊन, ह्याच्यातनं खूप पैलू मिळाले आहेत. एक म्हणजे 7 भावंडामधलं शेवटचं भावंड म्हणजे पालकांची एवढी क्षमता होती की 7 भावंडांना जास्ती करून आईची, मातृत्वाची एक व्यवस्थित आपल्या कुटुंबात स्थान देऊन सगळ्यांचं एकत्र संगोपन करणं. कारण 3 महिने शाळेत गेल्यानंतर जेव्हा शिक्षकांनी हा मुलगा लिहू शकत नाही, बोलू शकत नाही असं म्हटलं, हा मतिमंद आहे, तर याला आमच्या शाळेत नको किंवा कोणत्याही शाळेत घालू नका असं पत्र दिलं आणि घरी पाठवलं जेव्हा थॉमसना, तेव्हा त्यांची आई नॅन्सी याला आईला मुलाने विचारलं की काय लिहिलंय शाळेने, तर त्यांनी सांगितलं की तू इतका हुशार आणि अलौकिक मुलगा आहेस की तुला शाळेच्या माध्यमाची गरज नाहीये असं शाळेने लिहिलंय, त्यामुळे आपण अभ्यासाला लागूया. हा पालकत्वाचा किती मौलिक शब्द आहे बघा. त्यामुळे याच्यातून आपण एक छानसं पेरेंटिंग, पालकत्व शिकतो. त्याच्यानंतर 9व्या 10व्या वर्षी वाचनात आलेल्या शास्त्र सायन्स या विषयाच्या पुस्तकाच्या आधारावर थॉमस यांनी तळघरात प्रयोगशाळा सुरू केली. आणि नैसर्गिक आहे की कोणतीही केमिकल्स गळती झाल्यामुळे ती तळघरातली प्रयोगशाळा बंद करायला लागते. आणि याच्या म्हणजे तळघरात प्रयोगशाळा करायला देणं हे पण इथे पालकत्व डोकावत आहे. आणि त्याच्यानंतर तळघरातल्या प्रयोगशाळेचा विषय झाल्यानंतर त्यांनी भाजी विकली, फळे विकली आणि दररोज $1 आईला दिला. ह्याच्यात पण एक ना पालकत्व फार प्रकर्षाने जाणवत आहे. आणि भाजी फळं विकल्यानंतर त्यांनी वर्तमानपत्र विकणं सुरू केलं. वर्तमानपत्रातल्या लिखाणाकडे बघून लेखन सुरू केलं. त्यामागोमाग स्वतःचं साप्ताहिक सुरू केलं. तर असं म्हटलं जातं की ऍडव्हर्सिटी मध्ये अपॉर्च्युनिटी, म्हणजे जेव्हा प्रतिकूल काळ असतो त्याच्यात संधी तयार करणं. कारण जेव्हा स्वतःशीच स्पर्धा असते, मला माझं शिकायचंय आणि मोठं व्हायचंय, तेव्हा एक मनात शंका असते की बाकी जग माझ्या पुढे जात आहे. त्यामुळे थॉमसने स्वतःला आपल्या कामामध्ये, कारण शास्त्रज्ञ हा नंतरचा भाग होतो, आपल्या कामामध्ये एवढं झोकून घेतलं आणि एक स्वतःशी स्पर्धा
स्वतःशी स्पर्धा असल्यानंतर आपण केवढे मोठे होऊ शकतो त्याचं एक उदाहरण आपल्या समोर ठेवलेलं आहे. सध्या स्पर्धा ही शाळेत म्हणा किंवा इतर सगळ्यामध्ये आपण इतरांची करतो. तर स्वतःची स्पर्धा हे शिकवलेलं आहे त्यांनी. ध्यास घेणं शिकवलेलं आहे. कारण पुढे रेल्वेच्या डब्यामध्ये प्रयोगशाळा करणं आणि रेल्वेच्या डब्याची जेव्हा हालचाल झाली त्याच्यातून त्याला आग लागली. म्हणजे हा परत ध्यास आहे. तळघरातली प्रयोगशाळा, भाजी आणि फळं विकून घरात $1 देणं, त्याच्यानंतर लिखाण सुरू करणं, स्वतःचं साप्ताहिक सुरू करणं, नंतर पुढच्या काळात स्वतःचा प्रेस सुरू करणं. तर ध्यास ह्याच्यात प्रकर्षाने जाणवतो. आणि जेव्हा त्या रेल्वेला आग लागल्यानंतर त्यांच्या कानाखाली किंवा कानाला मारण्यात आलं तेव्हा त्यांचं जे काही छोटस स्वरण शक्ती होती ती पण नाहीशी झाली. पण त्याच्याकडे पण त्यांनी पूर्ण सकारात्मकतेने बघितलं की आता मला वाईट गोष्टी ऐकायला येणार नाही. मला हा पॅसेज खूप का आवडला कारण ह्याच्यातून आपल्याला बघा स्वतःची स्पर्धा, ध्यास घेणं, पालकत्व किंवा प्रतिकूल काळात संधी मिळवणं आणि सकारात्मकता शोधणं एवढे खूप गोष्टी आपल्याला शिकता आल्या. अपर्णाताई, ह्या गोष्टीमधून एवढ्या गोष्टी आहेत लपलेल्या दडलेल्या ते खूप बरं वाटलं आणि तुम्ही हे सादरीकरण केल्याबद्दल आपले खूप खूप आभार. सुरुवात. डॉक्टर शुभदा खटावकर यांनी रहीम पटेल यांची कन्या रजिया यांची आज माहिती सांगितली. हजरजबाबीपणा, तल्लख बुद्धिमत्ता, त्यांचं कार्य आणि त्या यदुनाथ थत्तेंना पत्र लिहून आपल्या शंका आणि प्रश्न कसे विचारत होते आणि त्यांनी जी लिहिलेली पत्र ती त्यांनी चाहुल्या नावाने छापली आणि निस्तब्ध आणि संवेदनशील आणि जिद्दीने पेटलेली ही रजिया तिने एक छान आपल्या पत्रातून तिने लिहिलं होतं की अंधाराला आणि घाणीला भस्मसात करा वगैरे, म्हणजे वाईट गोष्टींना. आणि तिचा भाऊ फार आक्रस्ताळेपणा करणार होता. भावांनी तिला सांगितलं की तू विष पी आणि मर म्हणून. पण या सगळ्याला तोंड देऊन त्या पिंजऱ्यातून बाहेर पडल्या आणि 1986ला 200 स्त्रिया त्यांच्या बरोबर या ह्याच्यामध्ये सामील झाल्या आणि 17 देशात ज्या स्त्रियांनी भाग घेतला होता त्या स्त्रियांमध्ये रजियाचं नाव नोंदलं गेलं आणि त्यांनी भारतात आणि भारताबाहेर आपलंही नाव नोंदवलं. म्हणजेच ही जी घरातून बाई बाहेर पडू शकत नव्हती स्त्री, ती 17 मधील स्त्रियांमध्ये तिचं एक नाव प्रसिद्ध झालं किंवा तिने नाव आपलं मिळवलं आणि तिथं आपलं मत सादर केलं. हे खरंच कौतुकास्पद आहे. भारती खानोलकर, मथुरेत कृष्ण आला आणि मथुरेत गेल्या जन्मीची जी मंथरा होती तिचं रूपांतर किती सौंदर्यवतीमध्ये केलं आणि जेव्हा ते आले तेव्हा लोहाचं इंद्रधनुष्य कसं रावणांनी तिथे तयार करून ठेवलं होतं आणि मग कृष्ण ते मोडतो आणि बलराम तेच मोडलेलं इंद्रधनुष्य घेऊन सर्व राक्षसांना कसा मारतो हे त्यांनी आपल्याला आज सांगितलं. आणि मुष्टिक आणि चाणूर हे थोर आहात तुम्ही म्हणून त्यांनी प्रशंसा करायला सुरुवात केली. तेव्हा सुद्धा राक्षसांनी या राक्षसांना त्यांनी कसं मारलं आणि ज्या वेळेला कंस अंगरक्षकाला सांगतो की ह्यांचा वध कर वगैरे म्हणून बलराम श्रीकृष्णाचा वगैरे, तर त्यावेळेला सुद्धा बलराम श्रीकृष्ण पुढे होतो आणि कंसाचा वध कसा करतो आणि अशुद्ध वायू जो कंसाचा वध झाल्यावर अशुद्ध वायू कसा पसरतो वगैरे ही खूप छान माहिती सांगितली. आणि राज्यावर बसून त्यांना कसं काही परतंत्रातून सोडलं वगैरे सगळं सांगून तो गोकुळात कृष्ण कसा परतला हे खूप छान रित्या तुम्ही आज सांगितलं. श्रीकृष्णांनी कंसाचा वध केलेला आहे आणि तो गोकुळात परतलेला आहे. इथपर्यंत तुम्ही आलेला आहात. प्रज्ञा जोशी, तुलसीदासाचं आपण लहानपणापासून ऐकतो, शाळेत सुद्धा आपल्याला
धडा होता किंवा माहिती आहे आपल्याला, पण आज थोडी वेगळी छान माहिती आपल्याला मिळाली. त्यांचे ग्रंथ, त्यांच्या जन्मस्थळाबद्दलचा वाद, आणि ते जन्मले तेव्हा त्यांच्या तोंडात दात होते आणि पहिला शब्द त्यांनी राम हा उच्चारला. त्याच्यामुळे त्याच्या ही एक वेगळी माहिती आपल्याला कळली. आणि चुनिया दासीच्या पदरात त्यांच्या आईने जेव्हा तुलसीदासाला टाकलं आणि त्याही चुनिया दासी सुद्धा निवर्तली, तेव्हा तो अनाथ झाला. आणि त्यावेळेला नरहरी यांनी त्यांचा सांभाळ केला आणि राम बोली तुलसीराम झाले. म्हणजे त्यांची नावं सुद्धा कशी बदलली. आणि गायत्री मंत्र म्हटलं तेव्हा राम मंत्र, वेदाचं शिक्षण, पत्नीच्या शयनगृहात तो कसा गेला, तिथून तिने कशी निर्भसना केली दोह्यातून, हे सुद्धा तुम्ही खूप छान रित्या सांगितलं. आणि त्यांना जेव्हा विरक्ती आली तेव्हा त्यांनी रामाचं व्याख्यान द्यायला सुरुवात केली. आणि हनुमानाचं दर्शन, बालश्रीरामाचं दर्शन कसं घडलं आणि त्यांनी ओळखलं नाही म्हटल्यावर मारुतींनी कसं दोह्यातून त्यांना ते करून दिलं वगैरे, ही एक वेगळी अशी सुंदर माहिती आज तुमच्याकडून आम्हाला ऐकायला मिळाली. तुमचे खूप खूप धन्यवाद. विकास पाटील, जेजुरीचा खंडोबा याविषयी त्यांनी माहिती सांगितली. आणि सर्व धर्मांना सामावणारा लोकप्रिय लोकदेव आणि कुलदैवत हे अनेकांचं आहे. मल्हारींची अनेक नावं, त्यांचा कुलधर्म, कुलाचार आणि 12 स्थानं कुठे आहेत, आणि ती कुठल्या नावाने ओळखली जातात हे सुद्धा तुम्ही सांगितलं. बेल भंडारा त्याला वाहतात आणि भंडाऱ्याचं महत्व आणि त्यांचे औषधी गुण, भंडारा म्हणजेच हळद, आणि त्याचे औषधी गुण पण तुम्ही आम्हाला सांगितलेत. आणि अष्टतीर्थामध्ये स्थान आहे आणि ते अष्टतीर्थ कुठले कुठले आहेत ह्याची पण तुम्ही आम्हाला माहिती दिलीत. आणि दोना मल्हारीला अर्पण करतात आणि त्याचेच पुढे औषधीत रूपांतर झाले, ही वेगळी आणि खूप छान माहिती तुम्हाला दिलीत. तुमच्या या अभ्यासू वृत्तीला सलाम आणि खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. रतन याडगीकर, नेहमी उत्साहाने सळसळणारे आणि वेगळ्या विषयावर विचार करणारी युगल काव्य आज तिने सादर केलं. राघू आणि मैना यांच्यातला संवाद, आणि मैनेला पाणी हवं असतं, मग तो सांगतो, मग ती विनंती करतो, मग तो म्हणतो वरुण राजाला मी विनंती करतो, आणि मग ते खड्ड्यात पाणी साठेल वगैरे, मग ती म्हणते सिमेंटचे रस्ते आहेत, खड्डे तुला कुठे मिळणार. म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा वर्तमानाचं भान होतं आणि वेगळ्या विचारांनी तिने या युगलांचं खूप छान काव्य लिहिलेलं आहे. आणि मला वाटतं ही बक्षीसपात्र असावी तुझी कविता. तर तुझेही खूप खूप आभार आणि धन्यवाद. नीता उपासने, मंत्र महिमा, गायत्री मंत्राचे फायदे, ओमचा उच्चार कसा करायचा, आनंदी राहिल्याने शरीर जास्त सुदृढ कसे होते, आणि हृदय न्यूरोट्रान्सफॉर्मचा फायदा, किंवा ओम किंवा प्रणव हे ओम सुरुवातीचं अक्षर असतं, ती किती अक्षर आहेत, कशी उच्चारायची, आणि किती वेळ एखादा शब्द लांबवायचा, त्याचा जो उच्चार तो किती वेळ लांबवायचा वगैरे, खूप छान माहिती तुम्ही सांगितलीत. आणि पूर्ण प्रकृती, पुरुष आणि प्रकृती ही पूर्ण शरीरातल्या अवयवावर त्याचे चांगले परिणाम होतात हेही तुम्ही सांगितलं. म्हणजे मला वाटतं ओंकार म्हणा किंवा ओम या उच्चाराने आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीवर त्याचा चांगला सकारात्मक परिणाम होतो असं तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. आणि ही शास्त्रीय माहिती दिल्याबद्दल तुमचेही धन्यवाद. पुष्पलता देवरे, आता 15 ऑगस्ट आलेलं आहे आणि मेरी भारत की पहचान हे तुम्ही सांगितलं. आणि राष्ट्रगीतातलं अनेक वर्णन, सिंधू, सरस्वती, कावेरी वगैरे या नद्यांचं, आणि आपल्या वसुदेव कुटुंब आणि सिस्टर आणि ब्रदर म्हणणारे विवेकानंद, आणि भारतातील सर्व विद्वान स्त्रियांना महत्व देणारा आपला भारत, स्वतः विष पिऊन अमृत देणारा, दुष्ट कृत्यांचा अंत करणारा, प्रसंगी
आरेला कारे म्हणणाऱ्या अशी विविध रूपांचं गुणदर्शन तुम्ही उदाहरणं देऊन या काव्यातून खूप छान सादर केलं. आणि 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला हे सादर केल्याबद्दल तुमचं कौतुक आणि तुम्हाला धन्यवाद. अनसुया कुंभार, सामाजिक भान असणाऱ्या दीपक शिवे यांचं या कार्यकर्त्याची माहिती ते आपल्याला सांगताहेत. आणि राम शेवाळकरांसारख्या एवढ्या मोठ्या साहित्यिकाची त्यांना प्रस्तावना मिळाली. इथेच त्यांचं खरं तर खूप मोठा दर्जा त्यांना मिळालेला आहे, स्थान मिळालेलं आहे. आणि 10,000तून असा एखादा उत्पन्न होतो कवी असं त्यांचा उल्लेख केला गेला. आणि त्याच्यानंतर त्यांनी अग्निशिखा जेव्हा दुसरं काव्य संग्रह लिहिला त्यावेळेला प्रत्यक्ष बाबा आमटे म्हणाले की वेदांना जे कळले नाही ते वेदनेला कळले, याच्यासारखं आणखी दुसरा पुरस्कार मला वाटतं त्यांना मिळण्याची गरज नाही. इतकं सुंदर बाबांनी त्यांना पुरस्कार दिला. आणि जेव्हा त्यांनी त्यांच्या कविता वाचून दाखवल्या तेव्हा त्यांनी त्यांना एक छान असं मार्गदर्शन केलं की राजकारणावर तू कधीही कविता करू नकोस, कारण ह्या कविता फक्त तुझ्या नाहीये, त्या सर्वांच्या आहेत. ही एक खूप छान अनमोल असं मंत्र म्हणूया किंवा दीक्षा त्यांनी दिली. आणि नाट्य संस्थेत त्यांना काम करण्याची इच्छा होती, पण प्रकृती बिघडल्यामुळे ते तसंच राहून गेलं. पण तरी सुद्धा स्वरा नंदवन ह्या ऑर्केस्ट्रा एक उत्तम आहे, आम्ही पाहिलेला आहे. तर तो त्या ऑर्केस्ट्रामध्ये त्यांनी कर्णबधीर मुलांना शिकवलं आणि खूप छान दिग्दर्शन ते या ऑर्केस्ट्राचं करतायत. आणि अशा रीतीने त्यांनी आपली भूक इथे भागवली. आणि कर्णबधीर मुलांना शिकवताना आवश्यक असणारे शिक्षकांना जे गुण आहे, जी मूलतत्व आहेत ती त्यांनी सगळी मिळवली, त्याचा अभ्यास केला, ते शिकले. आणि त्याचा उपयोग त्यांनी या कर्णबधीर मुलांना शिकवताना केला. आणि न्याय मिळवून देण्यासाठी ते पोलिसांपर्यंत सुद्धा पोचलेले आहेत. तर अशा रीतीने ह्या एक कर्तृत्ववान मुलाचा म्हणूया किंवा कार्यकर्त्याची माहिती आज तुम्ही तुमच्या अतिशय सुंदर अशा लेखणीतून तुम्ही ती लिहिलीत आणि तुमच्या वाणीतून आम्हाला तुम्ही ती सांगितली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशा रीतीने आज 8 कलाकारांनी आपली कला सादर केली. खूप छान सगळ्यांचे वेगळे वेगळे विषय होते, प्रत्येकाने खूप छान उत्कृष्टरित्या सादर केलं. नेहमीप्रमाणे त्याबद्दल मी सगळ्यांचे पुनश्च धन्यवाद मानते. आणि आजच्या दिवसापुरतं आपण इथेच थांबूया. सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद.